तिकडे जळगाव जिल्ह्यामधील भुसावळ तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे पानमळ्यांचं नुकसान झालेलं आहे। मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या तडाख्याने शेकडो हेक्टरवरील पानमळे जमीनदोस्त झालेत। पीक विमा आणि अन्य योजनांमधून मिळणाऱ्या नुकसानीमध्ये पानमळ्याची तरतूद नसल्यामुळे पान उत्पादक शेतकरी आता आर्थिक संकटात सापडलाय। इतर पिकांप्रमाणे पानमळ्याचे सुद्धा पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची सध्या मागणी केली जाते। या नुकसानाची व्यथा मांडताना पान उत्पादक शेतकरी भावूक झालेला आहे आणि याबाबत व्यथा मांडत असताना पान उत्पादक शेतकऱ्यांनी आपली अडचण सुद्धा सांगितलेली आहे। त्यांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। आपण भुसावळ तालुक्यातील कुऱ्हापानाचे शिवारात या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी शेकडो असे पानमळे आहेत की जे वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणी जमीनदोस्त झालेले आहेत। खरं तर ज्या पद्धतीने वादळाचा तडाखा बसल्यामुळे या ठिकाणी शेकडो हेक्टरवरील जे पानमळे आहेत ते आता जमीनदोस्त झाले आहेत। मात्र ज्या पद्धतीने वादळी वाऱ्याच्या तडाख्यामध्ये खरं तर पानमळ्याचं नुकसान झालं आहे, त्यामुळे आता खरं तर या पानमळा उत्पादक शेतकऱ्यांना जे आहे नुकसान भरपाई मिळणार की नाही यावर देखील प्रश्न निर्माण होत आहे। कारण कुठल्याही शासकीय योजनेमध्ये खरं तर भरपाईची तरतूद जी आहे ही करण्यात आली नसल्यामुळे खरं तर जे विड्याचे पान उत्पादक शेतकरी आहेत त्यांची चिंता वाढलेली आहे। आपल्यासोबत खरं तर पान उत्पादक शेतकरी आहेत, आता काय सांगणार कशामुळे खरं तर आपला हा जो पानमळा जो आहे याचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। पाऊस होता, वादळ होतं, नेमकी काय परिस्थिती होती? नेमका परवाच्या दिवशी जो होता साधारणतः पाऊस होता पण वारा जास्त होता, त्याच्या वादळी होता, त्याच्यामुळे हे सर्व माझं नुकसान होऊन गेलं। त्याच्यानंतर काय आता हे उभं राहणार नाही शेत, आता मी उभं कसं काय करू? माझं नुकसान इतकं झालं की भरपूर झालं, त्याच्यामुळे मी काहीच करू शकत नाही। आता साधारण किती कालावधी जो आहे हा पानमळा पिकायला लागतो, कशा पद्धतीचं याचं संगोपन करावं लागतं? हा पानमळा जवळजवळ 1 वर्षाचा मळा आहे, याला भरपूर खर्च येतो। जवळजवळ ह्या मळ्यापर्यंत 1 लाख रुपये मला खर्च लागलाय। 1 लाख रुपये उत्पन्न नाही, आज माझं नुकसान होऊन गेलं आहे पूर्ण। मी काय करावं? शासना बी दुर्लक्ष करतं, देत नाही पैसा, गरीब शेतकऱ्यांनी काय करावं? आता आपली मागणी काय असणार आहे सरकारकडे? आता काय भरपाई द्यावी सरकारने आम्हाला। नक्कीच आपण बघतोय की एकीकडे खरं तर पानमळा जे आहे हा कुठेतरी शासनाच्या विविध योजनांमध्ये हा बसत नसल्यामुळे याची कुठलीही आर्थिक तरतूद जी आहे नुकसान भरपाईची ती पाहायला मिळत नाही। आता ज्या पद्धतीने खरं तर नुकसान झालेलं आहे, यापूर्वी देखील नुकसान झालेलं होतं, त्याची काही भरपाई मिळालेली आहे का आणि आता नेमकं काय नुकसान झालेलं आहे याची आपली काय मागणी असणार आहे शासनाकडे? शासनाची जे आपला मदत मिळते हे तुटपुंजी मदत असते। यामुळे याला खर्च असा असतो की पानमळा छोटा लहान पानापासून त्याला वाढवायला भरपूर खर्च लागतो आणि आता हा उभा राहणारा नाही आहे पानमळा, याच्यामुळे भरपूर नुकसान झाले आणि पानमळ्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही आजपर्यंत। पानमळ्याचा असा विषय आहे की त्याला पीक विमा म्हणून संरक्षण नाही, मग शेतकऱ्यांना काय करायला पाहिजे? त्याची दाद कोणाला मागायला पाहिजे? आम्ही कृषी विभागाला सुद्धा याबद्दल सांगितलं की पानमळा कोणत्या पिकामध्ये मोडतो त्याची सुद्धा कुठे याची माहिती मिळत नाही। अद्याप तरी या खरं तर या पानबागावरती कुठलेही प्रशासकीय अधिकारी हे पंचनाम्यासाठी आलेले नाही आहेत, त्यामुळे तातडीने याबाबत दखल घेऊन पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।